गुड मॉर्निंग। तर सगळे मजेतच असाल, मी सुद्धा मजेत आहे। आज स्कूलची काही गडबड नव्हती। आता दिवाळीच्या सुट्ट्या मुलांना लागलेल्या आहे, तर आज मी थोडीशी टेरेसवर स्वतःसाठी वेळ काढावा म्हणून थोडंसं म्हटलं वॉकिंग करावं, कारण रोज तर काही फिरायला जाणं होत नाही। आता मला वजन बिजन तर काही कमी करायचं नाही आहे, पण कसं आपल्या हेल्थसाठी आवश्यक आहे, थोडासा व्यायाम वगैरे पण करतेच मी। आणि रोज रोज काही फिरायला जाणं होत नाही, त्यामुळे आता म्हटलं टेरेसवरच रोज येत जाईल मुलांना सुट्ट्या असेपर्यंत। तर आता सकाळी सकाळी बाकीची कामं तर थोडीशी बाकी होती। आता दिवाळीची कामे जवळपास सगळी झालेली आहे आणि खूप सारा म्हणजे दगदग पण खूप सारी जास्त झालेली आहे। तर चला आता वॉकिंग वगैरे झाली आहे, आता खालचे कामं पटपट आवरून घ्यायची आहे। आणि आता दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये मुलांचं 6 वाजताच ग्राउंड असतं, कॅम्प चालू आहे त्यांचा। तर आता मुलं आलेले आहेत घरी, अगदी आज लवकरच आलेले आहेत। तर 7लाच घरी आले ते आज, कारण आज 5:30ला गेलेले होते। तर आल्यानंतर सुमितने त्याचे शूज वगैरे व्यवस्थित ठेवले, त्यानंतर मग अर्णवने ब्रश वगैरे केला आणि इथे मी आता असं ऑमलेट बनवलं। त्यानंतर बघू शकता थोडासा नाश्ता, थोडंसं काही बनवलं की इतका सारा पसारा पडलेला असतो आणि किचन अशी अस्तव्यस्त मला अजिबात आवडत नाही। त्यानंतर मग यांचं दोघांचं तर खाणं झालं, त्यानंतर मग आमचा नाश्ता बाकी होता। तर चला म्हटलं आपल्या नाश्त्यासाठी इथे उपमा बनवावा, तर इथे मी आता उपमा बनवत आहे। आता तुम्ही म्हणाल की इथे शेंगदाणे हिने आधीच टाकले, का बरं नाही याच्यामध्ये का बरं टाकले, तर मी विसरून गेली होती म्हणून मग मी कांदा टाकल्यानंतर शेंगदाणे टाकले आणि त्यानंतर मस्त असा उपमा आपला रेडी झालेला आहे। तर व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि बघता बघता व्हिडिओला लाईक करून द्या। आणि उपम्याबरोबरच थोडंसं हेल्दी काही असावं असं मला आता रोजच वाटत आहे, म्हणून मी आता बीटचा वापर जास्तीत जास्त करत आहे। आणि ब्लड पण कमी सांगितलेलं आहे मला डॉक्टरांनी, त्यामुळे मी आता बीटचा यूज जास्तीत जास्त करत आहे। इथे छान असा नाश्ता बनवून घेतला आणि छान असा नाश्ता पण झाला आमचा करून। त्यानंतर मग चला म्हटलं आता थोडे कपडे बाकी होते आणि बाकीचे तर मी घरातले सगळे कपडे आवरून घेतलेले आहे, धुवून सुद्धा घेतलेले आहे। फक्त आता 2-3 अशा बेडशीट राहिलेल्या होत्या, तर चला म्हटलं ह्या आपण आता मशीनलाच लावून घेते। आणि व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। त्यानंतर चला म्हटलं आता पटपट स्वयंपाक आवरून घेते। इथे मी आता चपात्या करून घेतल्या। त्यानंतर मग आज भेंडीची भाजी होती आणि थोडीशी घरचीच चवडीची भाजी होती, घरी लागलेली होती, तेच तोडली आणि त्याचीच मस्त अशी तव्यावर बनवली। आणि इथे मी थोडासा इथे रोडगा छोटासा बनवलेला आहे आणि नेहमी बनवते। तर